वृंदाचा चेहरा बघून तुम्ही तर पाहू शकता की तिने आज सुद्धा आनंदाने पूर्ण वाटी ही संपवलेली आहे। तर मग मी आज घेऊन आलेले आहे एकदम सोपी रेसिपी, ज्यामध्ये फक्त 1 चमचा नाचणीचं पीठ, 1 खजूर आणि ते खजूर आपण गरम पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत। आणि आपण पॅनमध्ये 1 चमचा तूप आणि त्याच्यामध्ये जे नाचणीचं पीठ आहे ते आपण घेणार आहोत आणि ते आपण हलकंसं परतून असं घेणार आहोत तुपामध्ये। आणि तुपामध्ये ते भाजून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये वेगळाच फ्लेवर येतो आणि तूपसुद्धा बाळाच्या हेल्थसाठी खूप चांगलं आहे। त्याच्यामध्ये आपण परत थोडंसं पाणी ॲड करणार आहोत, जेणेकरून गुठळ्या राहणार नाही, त्याच्यामुळे आपण थोडं पाणी हे मिक्स करणार आहोत। तर मी हे खजूरचं जे वरचं जे साल आहे ते मी काढून घेतलेलं आहे। नंतर हे छान असं मॅश करून परत त्याचं पाणी आणि ते खजूर मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। तर पुन्हा एकदा आपण हे 5 मिनटं हे मंद आचेवरती असं शिजवून घ्यायचं आहे। रेसिपी बाळासाठी खूप जास्त हेल्दी आहे, कारण ह्याच्यामध्ये कॅल्शियम आणि आयरन हे जास्त प्रमाणामध्ये आहे। आणि काल मी शेअर केलेल्या रेसिपीला तुम्ही खूप जास्त प्रेम दिलेत आणि खूप छान कमेंट्सही केल्या। त्यातली एक गोष्ट म्हणजे खूप जणांनी सांगितले की बाळाला खाऊ घालताना दाखवू नकोस, नजर लागते, म्हणून मी काय आज माझ्या वृंदाला मी काय दाखवणार नाही खाऊ घालताना। पण छान वाटतं जेव्हा आपलं बाळ अशा हेल्दी रेसिपीजला रिस्पॉन्स देतं चांगला, म्हणजे ते आवडीने खातं। आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्कीच सांगा। तुम्ही तुमच्या 6 महिन्याच्या बाळांपासून 7 महिन्याच्या बाळापासून तुम्ही ही त्यांना रेसिपी देऊ शकता। आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आणि काल दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि हे तुम्ही पाहू शकता की वृंदाने पूर्ण वाटी ही संपवलेली आहे।